माहेश्वरी मध्येच हे आपल्याला याच्यात कलर कॉम्बिनेशन डिझाईन्स बॉर्डर्स वगैरे पाहायला मिळतील छान अशा वेगळ्या लुक मध्ये म्हणलं तर हे आपल्याला 2,500-3,000 हजाराच्या रेंज मध्ये येतं. फॅब्रिक येतं म्हणजे याला रिंकल्स नाही आहेत. अगदी आपण अशी जरी ठेवली आणि काढून कधी नेसायची म्हणलं तरी अशी नेसता येते. म्हणजे प्युअर सिल्क मध्येच ट्रेडिशनल बुट्टी कलर कॉम्बिनेशन कार्ड सोडून थोडेसे अनकॉमन बरोबर आहे. याच्या नमस्कार, मी दीपा. तुमचं माझ्या चॅनलवर खूप 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 मनापासून स्वागत. पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज मी या अशा एका शॉपमध्ये आलेली आहे की जे सेलिब्रिटीजचं आवडतं डेस्टिनेशन असणार आहे. त्यासाठी आज मी आलेली आहे कुमठेकर रोड येथील वस्त्ररूपम सिल्क अँड सारीज या शॉपला व्हिजिट करायला. त्यांच्याकडे सिल्क महोत्सव हा चालू झालेला आहे. याच्यामध्ये आपल्याला पैठणी, गडवाल, नल्ली, कंची, पट्टू, कंजीवरम, चंदेरी अशा असंख्य व्हरायटीज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला पूर्णपणे 1500 पासूनच्या साड्यांचं कलेक्शन हे पाहता येणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत जरूर पहा. नमस्कार दादा, तर आपल्याकडे सिल्क महोत्सव चालू आहे, तर आपल्या व्ह्युअर्स साठी आज काय स्पेशल कलेक्शन असणार आहे? आज आपल्याकडे सिल्क महोत्सव मध्ये काही नवीन कलेक्शन आले आहेत. त्याच्यामध्ये असे आता आपण जे 1500-2000 पासून जे हँडलूम सिल्क म्हणतो त्या स्टाईल मधले हे प्रकार येतात. असे हे ऑल ओव्हर बुट्टी स्टाईल मध्ये हेवी ब्रोकेट ब्लाउज मधले कलेक्शन्स येतात. हे आपल्याला 1500-2000च्या रेंज मध्ये येतात त्या स्टाईल मध्ये. ह्याच्यामध्ये पण आपल्याला थोडेसे ट्रेडिशनल कलर्स सोडून थोडेसे असे फॅन्सी कलर्स मध्ये येतील. त्याच्यामध्ये हा एक कलर येईल, हा एक कलर येईल. त्याच्यामध्ये असे काही कलर्स बुटी स्टाईल्स पण वेगवेगळे येतील. याच्यामध्ये पण आपल्याला बरेचसे पॅटर्न्स येतात. असे कलर सॉफ्ट मटेरियल एकदम सॉफ्ट मध्ये येतं हे छान आणि काहीतरी वेगळं कन्सेप्ट आहे हे. हो. आणि ह्याच्यामध्ये आता हा एक पॅटर्न येतो आपल्याकडे, हे मसराईज मध्ये येतं. हा एक पॅटर्न पण छान येतो. हे पण आपल्याला कमीत कमी रेंज मध्ये 1500-2000च्या रेंज मधलाच पॅटर्न येतो. त्यातला हा एक प्रकार येतो असं छान. याच्यामध्ये हे संपूर्ण थ्रेडवर्कचं काम येतं. पूर्ण साडीमध्ये बुट्टी येते आणि विथ ब्लाउज पीस. सेल्फ मध्ये ब्लाउज पीस. हो, सेल्फ मध्ये ब्लाउज पीस येतं. हे पण अगदी मसराईज हँडलूम मध्ये म्हणतात. सॉफ्ट मध्ये येतं छान. हाही कापड छान येतं अगदी. ह्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे कलर्स येतात असे. ह्याच्यामध्ये आपल्याला पेस्टल मध्ये जवळजवळ 8 ते 10 कलर्स येतात. बरोबर आहे. त्यातलेच. आणि त्यानंतर त्यामध्ये हा एक आपल्याकडे येतं, हे दोरवा मध्ये येतं. हे दोरवा थ्रेडवर्क म्हणतात त्याला. हा पण एक छान येतो. हे थोडंसं ऑफिशियल लुक मध्ये वगैरे आपण जसं नेसण्यासाठी म्हणतो बरोबर आहे, तशामध्ये विदाऊट मेंटेनन्सचा प्रकार येतो हा. ह्याला पण पूर्ण कशिदाकारी काम येतं छान असं थ्रेडवर्कच. आणि बॉर्डर पदर पूर्ण विविंग येतं. हेवी ब्रोकेटचा ब्लाऊज येतो त्याला छान अशा या पद्धतीमध्ये. हा पण एक प्रकार वेगळा येईल. हे दोरवा मध्ये येतात. हे थोडस ऑफिशियल लुक मधला प्रकार येतो. याच्यामध्ये आपल्याला असे कलर्स पण थोडेसे छान पेस्टल्स मधले शेड्स येतील. असे पिंक, लेमन अशा मध्ये येतील. किंवा त्याच्यामध्ये थोडस असं गोल्डन टिश्यू थोडं फंक्शनल म्हणलं तर असेही येतात छान. हे फंक्शनल लुक मध्ये येतात. त्याच याच्यामध्ये हे गोल्डन लुक मधले प्रकार येतात असे. आपण एक प्रकार छान येईल त्यातला असा वेगळा म्हणलात तर. यातही आपल्याला कलर कॉम्बिनेशन्स वगैरे पाहायला मिळतील छान. त्याच्यामध्ये आपल्याकडे हा एक प्रकार आता नवीन येत आहे. हे रॉ सिल्क मध्ये येत आहे. हे आपल्याला 3-3.5च्या रेंज मध्ये हे रॉ सिल्क मधला प्रकार येतो. म्हणजे असं आपण आता हे दोरवा पाहिलं, हे मसराईज हँडलूम मध्ये पाहिलं, तर हे खादी मधला प्रकार येतो असं छान. पण हे अगदी सॉफ्ट आणि सिल्क खादी येतं. हे आपल्याला 2800, 3000, 3500 अशा रेंज मधला प्रकार येतो. हाही प्रकार छान येतं. आणि हे पूर्ण थ्रेडवर्क असणार आहे ना? पूर्ण थ्रेडवर्क येतं. थ्रेडवर्क आहे पण पूर्ण लॉक येतं. मागून अडकणार निघणार वगैरे प्रकार नाहीये. बरोबर. त्यामुळे ते नेसायला वगैरे छान बसतात. बरोबर. सॉफ्ट येतात. ऑफिशियली नेसू शकता. एखादा पार्टी फंक्शन वाईज पण छान दिसतात असे. आणि कलर्स पण सगळे आपल्याला असे थोडेसे फंक्शनल कलर्स येतात ट्रेडिशनलच्या ऐवजी. हे सगळे आपल्याला 2,500-3,000 हजारच्या रेंज मधले प्रकार येतात. इटालियन मध्ये येतं. इटालियन मध्ये. हो, हे इटालियन सिल्क मधला प्रकार येतं. हे एकदम सॉफ्ट मध्ये. हे थ्रेडवर्क मधलाच प्रकार येतो असं छान त्या स्टाईल मध्ये. हे अजून सॉफ्ट फॅब्रिक मध्ये येतं. हो, खूप लाईट वेट येतं. मेंटेनन्स येत नाही. हाही प्रकार छान येतो. ह्याच्यामध्ये आपल्याला अगदी 2500 पासून ते 5000 पर्यंत कलेक्शन्स येतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला असे डिझाईन्स, बॉर्डर्स, कलर्स असे बरेचसे प्रकार येतात. त्याच्यामध्ये असे लाईट कलर्सही येतात आणि असे डार्क कलर्सही येतात त्या स्टाईल मध्ये. हाही प्रकार छान येतो असा. ह्याच्यामध्ये पण आपल्याला 2-3 प्रकारचे थ्रेड यूज केलेले असे पाहायला मिळणार. खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन असणार आहे. तुम्हाला ऑफिस वेअर साठी हवा असेल किंवा कोणाला एकदम लाईट वेट आणि काहीतरी काठ पदर सोडून वेगळं हवं असेल तर खूप छान असा हा ऑप्शन असणार आहे.
तर त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला फंक्शनल लुक मध्ये हा एक प्रकार येतो आता नवीन आपल्याकडे. हे प्युअर हँडलूम रॉ मध्ये येतं छान असं. हे टिपिकल जसं आपण बोललात काठपदर सोडून, बरोबर. तशामध्ये हा पण एक प्रकार छान येतो असा. वाव. हे काठपदर सोडून कलेक्शन येतं, म्हणजे प्युअर सिल्क मध्येच अच्छा. ट्रेडिशनल बुट्टी कलर कॉम्बिनेशन काठ सोडून थोडेसे अनकॉमन स्टाईल. अनकॉमन, बरोबर आहे. याच्यामध्ये आपल्याला हाही प्रकार छान येतो. ह्याच्यामध्ये हा येतो बॉर्डरवाला येतो, हा त्यातलाच येतो. हे विदाऊट बॉर्डर मध्ये येतं. अच्छा. हे बॉर्डरलेस मधलं कलेक्शन येतं. ओके. हाही प्रकार छान येतो त्यातला असा. त्याला बॉर्डर नाहीये. ओके. पूर्ण सिल्वर जरी मध्ये आपल्याला हे काम केलेलं असं पाहायला मिळणार आहे. आणि तुम्ही बॅक साईडला पण पाहू शकता पूर्ण लॉकिंग येतं. लॉकिंग येणार आहे पूर्ण. हो. नक्कीच प्रकार छान येतो. ह्याच्यामध्ये आपल्याला सिल्वरही येतं आणि गोल्डनही येतं. अच्छा. दोन्ही कलर्स दोन्ही कलर येणार हो. आहेत. ओके. जसं हे गोल्डन मध्ये येतं आणि तो सिल्वर मध्ये येतं. बरोबर आहे. त्या स्टाईल मध्ये. किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला आता हा एक पॅटर्न हे इकत पटोला मध्ये येतं छान असं. हे हँडलूम पटोला म्हणतात, म्हणजे हे प्युअर कॉटन बाय कॉटन मध्ये पटोला मधला प्रकार येतो छान असं. इकत पटोला. हो, हे इकत पटोला मध्ये येतं. हाही प्रकार छान येतो त्यातला असा वेगळा म्हणला तर. आणि आता हे पटोला आपल्याला विथ ब्लाउज पीस पाहायला मिळतं. ओके. ह्याला ब्लाउज सुद्धा येतं. सुंदर. आधी कसे पटोलांना ब्लाउज येत नव्हते, पण आता हे विथ ब्लाउज पीस येतात. सगळ्या साड्यांना ब्लाउज पीस येतात. ह्याच्यामध्ये हा एक कॉटन बाय कॉटन येतो, हा कॉटन बाय सिल्क येतो, जसं आपण गर्भरेशम म्हणतो, कॉटन सिल्क मिक्स. अशामध्ये हा पण एक पॅटर्न येतो त्या स्टाईल मध्ये. हा पण एक प्रकार छान येतो. ही गर्भरेशमी येते आणि हे कॉटन मध्ये येते. असे दोन्ही प्रकार येतात. कॉटन म्हणलं तर आपल्याला 2800 3000 अशा रेंज मध्ये येतात, आणि गर्भरेशमी म्हणलं तर आपल्याला 4 4.5 5,000 अशा रेंज मध्ये. म्हणजे आपण घेऊ तशी व्हरायटी आपल्याकडे दोन्ही आपल्याकडे मिळतील. त्यात हा एक पटोला येतं, हे रॉ सिल्क पटोला येतं. म्हणजे हे हँडलूम मधला जो कन्सेप्ट म्हणतो ना आपण, हे सगळं विणकाम येतं. अच्छा. हे इकत मध्येच हे विविंग मध्ये येतं त्या स्टाईल मध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याकडे प्लेन येतात, ऑल ओव्हर डिझाईन मध्ये येतात, बरेचसे पॅटर्न्स येतात. आणि आपण हा जो खाली पाहिला होता, हे हँड प्रिंट मध्ये येतात. प्रिंट मध्ये येतात. हे प्रिंट मधले येतात आणि हे हँड विविंग मध्ये येतात. अच्छा. हे बघा बॅक साईड हे सगळं विणकाम येतं. असे दोन्ही प्रकार आपल्याला त्यात पाहायला मिळतील. ओके. दोन्ही मध्ये आपल्याला कलर्स कॉम्बिनेशन डिझाईन्स पॅटर्न्स बरेचसे येतात. आता आपण कसं एक साधारणपणे एक पॅटर्न्स पाहतोय प्रत्येक ह्याच्यातले. हे जॉर्जेट मधला प्रकार येतो, हे हँडलूम जॉर्जेट म्हणतात त्याला. ओके. हा पण एक प्रकार मस्त येतो. हे बघा ऑल ओव्हर बुट्टी मध्ये. हे आपल्याला 2,500 3,000च्या रेंज मध्ये येतात. ओके. वाव. हे बघा एकदम सॉफ्ट येतात. आणि बुट्टी पण काहीतरी वेगळी आहे. रिंकल फ्री फॅब्रिक येतं, म्हणजे याला रिंकल्स नाही आहेत. अगदी आपण अशी जरी ठेवली आणि काढून कधी नेसायची म्हणलं तरी अशी नेसता येते. ओके. हे साडी चुरगळत नाही, मेंटेनन्स येत नाही. सॉफ्ट येतात छान. ह्याच्यामध्ये आपल्याला कलर कॉम्बिनेशन सुद्धा छान येतात, डिझाईन्स येतात. ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याकडे वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे कलर्स येतात असे त्या स्टाईल मध्ये. तो एक वेगळा येतो, हा एक वेगळा येतो. ह्याच्यामध्ये डार्क कलर्स येतात, लाईट कलर्स येतात. अच्छा. हे असे कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान येतात त्यातले वेगळे म्हणलं तर. हे सेल्फ मध्येच येतं. हो, हे सगळे सेल्फ मध्ये येतात, सिंगल कलर्स मध्ये. कारण आजकाल बरेचसे ताई याच्यावरती कॉन्ट्रास्ट ब्लाउज वरती नेसतात. बरोबर आहे. म्हणजे आता हा जसा ग्रीन झाला, ह्याच्यावरती आपण हेवी वर्क वाले जसे आता रेडीमेड येतात, पिंक म्हणा, पिंक ब्लू म्हणा, किंवा आपण जसं वेगवेगळे कलर्स मध्ये गोल्डन वगैरे जसे येतात, तशा ब्लाउज वरती पण हे चालतात. त्यासाठी हे सेल्फ मध्ये येतात. ओके. ह्याच्यामध्ये ब्लाउज पीस येतं, पण आता तुम्ही अजून थोडस वेगळा लुक म्हणलात तर हेवी वर्क वाले ब्लाउज पण घेऊ शकतो. असं टसर म्हणलं की पूर्वी आपल्याला माहित होतं की खूप स्टिफ कापड यायचे किंवा ठेवल्या ठिकाणी चिरायचे. हे तसं टसर येत नाही, हे अगदी सॉफ्ट येतं. हा टसरचा पॅटर्न खूप सुंदर येतो. हे एकदम सॉफ्ट आणि लाईट वेट मधले टसर्स येतात. ह्याला वेट हा प्रकार येत नाही. हाही प्रकार मस्त येतो टसर मधलाच. हा पण एक पॅटर्न मस्त येईल त्यातला असा टसर कन्सेप्ट मध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याला कलर्स वगैरे असे छान पॅटर्न्स कलर कॉम्बिनेशन्स पाहायला मिळतील. असे वेगवेगळे कलर्स येतील, बॉर्डर स्टाईल येतील, बुट्टी स्टाईल येतील. हे आपल्याला 2800 3000 अशा रेंज मधले पॅटर्न आहेत. वाव. 2800 3000 पर्यंत ही रेंज असणार आहे. तुम्ही पाहू शकता टसर मध्ये. आणि काहीतरी डिझाईन व्हेरिएशन्स तुम्हाला अशा वेगवेगळं नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे. आणि यांना असा छान ब्लाउज सुद्धा हेवी आहे, त्यातलाच प्लेन मध्ये. हा पदर पूर्ण साडीमध्ये रेशमची बुट्टी येते छान अशी. बरोबर आहे. हा पण एक प्रकार मस्त येतो विथ ब्लाउज पीस मध्ये.
आणि जसं आता आपला महोत्सव चालू असल्या कारणे आपल्याकडे आता अशा पैठणी सुद्धा येतात. म्हणजे हे येवला पैठणी येतात छान असे. हे आपल्याला अगदी 4,000 4,500च्या रेंजमध्ये ऑल ओव्हर बुट्टीतले हँडलूम पैठण्या येतात छान अशा. हाही प्रकार मस्त आहे तो. हे पूर्ण एकसारखी बुट्टी येते, मीनाकारी पदर येतं. हाही प्रकार छान येतो असा. कॉन्ट्रास्ट ब्लाउज मधला प्रकार येतो. त्याला असं छान प्लेन कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतं आणि बुट्टी ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखी दाट येते, विरळ येत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला असे कलर कॉम्बिनेशन सुद्धा पाहायला मिळतात. कॉन्ट्रास्ट मध्ये असे कलर्सही येतील आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला. किंवा त्याच्यामध्ये आता हा एक येतो असं सेल्फ मध्येही येतात. हे सिंगल कलर्स मध्ये येतात असे छान त्या स्टाईल मध्ये. हे सिंगल कलर्स मधले येतात, कॉन्ट्रास्ट मधले येतात. बारीक बुट्टी येते, मोठी बुट्टी येते. त्याच्यामध्ये बुट्टीचे वेगवेगळे प्रकार येतील आपल्याला. किंवा अशी एखादी वेगळी मीनाकारी बुट्टीमध्ये म्हणलात तरी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अच्छा, म्हणजे असे वेगवेगळे बुट्टीचे कलेक्शन सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतात. ओके. आणि प्रत्येकाची रेंज ही वेगवेगळी आहे. ओके, 3 पासून 6 पर्यंत. हो. आणि याच्यामध्ये आता आजकाल जे नवीन येतात असे मोर बॉर्डर मध्ये हा पण पॅटर्न आपल्याकडे पाहायला मिळेल. ह्याला काठावरती मोर येतात, मध्ये पूर्ण अशी डबल बुट्टी स्टाईल येते, सिंगल बुट्टी येते, वेगवेगळे प्रकार येतात त्याच्यामध्ये. पैठणी म्हणतात आपण ह्याला. येते बांगडी मोर आपल्याला असे काठ पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर बुट्टी व्हेरिएशन्स आपल्याला अशी असणार आहे ह्याच्यामध्ये बघा. हो, हे ऑल ओव्हर बुट्टी मधला पॅटर्न येतो छान असा. हे आपल्याला 5, 5.5, 6च्या रेंज मधले प्रकार येतात छान त्यातलेच. किंवा आता आजकाल आपल्याकडे नवीन हा एक पॅटर्न येतो महोत्सव निमित्त. हे साऊथ इंडियन ब्रोकेट्स येतात. ब्रोकेट म्हणले की आपण मोस्ट ऑफ रेड, राणी, डार्क कलर्स मध्ये पाहतो. हे आजकाल असे पेस्टल कलर्स ब्रोकेट सुद्धा आपल्याकडे पाहायला मिळते. बघा, हे लाईट कलर्स मध्ये येतात. सुंदर आहे. कॉम्बिनेशन कॉमन आहे. फुल डिझाईन ऑल ओव्हर ब्रोकेट, प्युअर हँडलूम, पूर्ण लॉकिंग काम येतं छान असं. तो पिंक वेगळा आहे. नेहमी राणी पिंक किंवा पर्पल शेड पेक्षा काहीतरी वेगळं हवं असेल तर नक्कीच हा त्याच्यामध्ये option खूप आपल्याकडे छान. डार्क कलर्स पण येतात. म्हणजे जसं आपण रेग्युलर रेड वगैरे राणी पाहतो बरोबर आहे. तसेही आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच्यात आता नवीन म्हणलं तर असे पेस्टलही पाहायला मिळतील. ओके. जसा त्यातला हा पिस्ता झाला, लाईट ब्लू झाला, हे असे कलर्सही आपल्याला पाहायला मिळतील त्यातले. वाव, हे बघा. हाही प्रकार छान येतो त्यातला असा वेगळा म्हणलात तर. हे बघा. ह्याची रेंज काय ती साधारणतः? हे आपल्याला साधारणतः 3,500, 4,000, 5,000, 6,000, म्हणजे सुरुवात साधारणतः 3,000 पासून ते अगदी आपल्याकडे 40-50 हजारापर्यंत रेंज आहे ओके. ब्रोकेट मध्ये. आणि एकदम चापून चुपून बसणार हो, साडी. सिल्क एकदम सॉफ्ट येतं. बरोबर अगदी असं नाही की 3,000ची म्हणून ती पॉवरलूम वगैरे बेळगाव पॉलिस्टर येईल तसंही नाहीये. बरोबर आहे. प्युअर सिल्कच येईल आपल्याला आणि हँडलूमच येईल. ओके. आणि स्टार्ट टू एंड पूर्ण बुट्टी असणार. पूर्ण एकसारखं काम येणार याला छान असं. ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखं काम येणार. बरोबर. आणि काम मी जसं म्हणलं की हे पॉवरलूम वगैरे येत नाही, हँडलूम असल्या कारणे आपल्याला लॉक येतं पूर्ण. फ्रंट टू बॅक साइड ओळखता येणार नाही इतकं छान काम येतं. नक्की. आता आपण जे पाहत होतो ना त्याच्यामध्येच हा एक पॅटर्न येतो. हे प्रॉपर बनारस टिश्यू मधला प्रकार आहे. ओके. हे नवीन फॅन्सी मधला पॅटर्न येतो छान असा. हे ऑल ओव्हर बुट्टी मध्ये हेवी ब्रोकेट ब्लाउज मधला कन्सेप्ट येतो. आणि हे बनारस टिश्यू येतं. म्हणजे आपण जसं साऊथ इंडियन टिश्यू थोडेसे रिंकल्स वगैरे येतात म्हणतो ना, तसं ह्याला येत नाही. हे सॉफ्ट येतं. ओके. टिश्यू असूनही ते रिंकल फ्री फॅब्रिक येतं. आणि 2 बुट्टी हो, सिल्वर गोल्डन मध्ये येतं, रेशम गोल्डन मध्ये येतं. अच्छा, रेशम त्याच्यामध्ये गोल्डन पण येतं आणि कलर बेस पण येतात असे. ओके. हाही प्रकार मस्त येतो त्या स्टाईल मध्ये. ह्याच्यामध्ये रेशम आणि गोल्डन जरीचा यूज ही मीना म्हणतात ऍक्च्युली. हे मीना आणि जरी मध्ये येते. मीना आणि जरी. आणि ही जी येते ही जरी आणि सिल्वर जरी मध्ये. सिल्वर जरी. हे कलर्स मध्ये पण येतात आणि गोल्डन मध्ये पण. गोल्डन मध्ये असे दोन्ही पॅटर्न मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर त्यातला हा एक पॅटर्न तर हे गर्भरेशमी गढवाल म्हणतात त्याला. ओके. हे साऊथ इंडियन लुक मध्ये येतं. हा गढवाल मधला प्रकार येतो. हा एक प्रकार छान येतो आपल्याला असं पाहायला. वाव. हे गर्भरेशमी गढवाल येतं. 80% सिल्क येतं, 20% कॉटन येतं याच्यामध्ये. हा एक प्रकार पण छान येतो असा एकदम लाईट वेट सॉफ्ट. ज्यांना कॉटन फील पाहिजे असतो पण सिल्क लुक मध्ये तसा हा पॅटर्न त्यांच्यासाठी हा आहे. म्हणजे हा फील वाईज कॉटनचा येतो पण हा येतो प्रॉपर सिल्क मध्ये येतं. ओके. आणि ह्याची रेंज काय ती साधारण? हे साधारणतः आपल्याला 6.5-7च्या रेंज मधला प्रकार येतो. याच्यामध्ये पण आपल्याला कसं आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पण येतात आणि असे सेल्फ मध्ये पण सेल्फ मध्ये पण दोन्ही कन्सेप्ट येतात त्याच्यामध्ये आपल्याला. आणि त्यानंतर त्यातले असे काही थोडेसे फॅन्सी मधले पॅटर्न येतात असे. हे रेशम मध्ये येतात.
जसं आपण खाली थोडेसे कमी मध्ये पाहिले होते हे त्या स्टाईल मध्ये हे प्युअर मधले आहेत. प्युअर मध्ये. ओके. हे प्युअर रेशम मध्ये येतात. हे पूर्ण प्रिंट येतं आणि रेशमचे काठ येतात त्याला. हाही प्रकार छान येतो तसा या स्टाईल मध्ये. आणि त्याच्यानंतर त्यातला हा एक येतं हे प्युअर खादी येते. जसं आपण खाली आता थ्रेडवर्क खादी पाहिले ना त्या स्टाईल मधला हा एक पॅटर्न येतो. हे प्युअर खादी मध्ये येतं. वा. हा पण एक कन्सेप्ट मस्त येतो. लाइनिंग कन्सेप्ट मध्ये साडी असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लाइनिंग मध्ये येईल, प्लेन मध्ये येईल, असे वेगळे कलर्स येतील, डिझाईन्स येतील. हे सगळे आपल्याला 4.5, 5, 6 अशा रेंज मधले प्रकार येतात. हे थोडेसे ऑफिशियल पण थोडंसं फॅन्सी लुक मध्ये. फॅन्सी लुक मध्ये. बरोबर. हा पण एक प्रकार छान येतो. किंवा त्याच्यामध्ये असं हे बनारस मध्ये म्हणलं तर हा पण एक पॅटर्न छान येतो. हे रेशम बॉर्डर मध्ये वगैरे येतात, ऑलर बुट्टी स्टाईल मध्ये. हे बनारस मधले येतात त्यातला कन्सेप्ट म्हणला तर. आणि त्याच्यानंतर त्यातला हा एक पॅटर्न तर हे माहेश्वरी मध्ये येतात. माहेश्वरी. बरोबर आहे. जसं आपण नेहमी रेग्युलर बॉर्डर्स मधले माहेश्वरी पाहतो ते सोडून थोडेसे हे नवीन पॅटर्न मधला प्रकार येतो छान असा. हा पण एक प्रकार मस्त येतो. हे माहेश्वरी म्हणतात त्याला. हा पण एक पॅटर्न वेगळा येतो. याच्यातही आपल्याला बरेचसे कलर्स, कॉम्बिनेशन्स, बॉर्डर्स, बुट्टी स्टाईल असे वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात माहेश्वरी मध्ये. वाव. हे बघा. हे अशा स्टाईल मध्ये हा पदर येतो आणि पूर्ण साडी अशी येते. अच्छा. बरोबर. हा पण एक प्रकार छान येतो माहेश्वरी मध्येच. हे आपल्याला याच्यात कलर कॉम्बिनेशन, डिझाईन्स, बॉर्डर्स वगैरे पाहायला मिळतील छान अशा वेगळ्या लुक मध्ये म्हणलं तर. माहेश्वरी मध्ये रेंज काय आहे साधारण? ह्याच्यामध्ये कसं आपल्याला कॉटन माहेश्वरी घेतला तर आपल्याला साधारणतः 2800 ते 3000च्या रेंज मध्ये येते. आणि हे सिल्क माहेश्वरी मध्ये घेतला तर 4.5 पासून ते 7.5 पर्यंत रेंज येते. अच्छा. ओके. आणि हे पूर्ण प्युअरची व्हरायटी. हे प्युअर मध्ये येते. ह्याच्यामध्ये आपल्याला 400-600 पासून ते अगदी 5.5-6 पर्यंत वगैरे रेंज पाहायला मिळते. ओके.